मला वाटतं पहिली उमेदवारी जर मी कोणाची जाहीर केली असेल तर ती आपल्या संजोगची केलेली आहे। आता या गोष्टीला महिना दीड महिना झालाय, अजूनही प्रचाराची गरज आहे? मग भाषण थांबू? प्रचार करण्याची गरज नाही ना? पण निवडणूक म्हटल्यानंतर जरा एक वेगळी गंमत असते, कारण काही लोक काही गोष्टी मजेदार बोलायला लागतात। आज दिवसभर मी पाहतोय दिल्लीश्वरांची दोन चावी देणारी चावीची माकडं त्यांच्या हातात कोलीत सापडले। एक माकडे दाढीवालं, त्यांना धड उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अजून पूर्ण नावच उच्चारता येत नाही। माझं नाव घेताना त्यांच्या घशात बाठा अडकतो। आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय, त्यांच्या पक्षाचं नाव काय? ए संशी। काय कळलं तुम्हाला? त्यांचं फुल फॉर्म जो आहे ते काय आहे? मिंद्याचं नाव ए संशी। आणि दुसरे उपमुख्यमंत्री आहेत ते देगंफ, ज्याला तुम्ही काय म्हणता? टरबूज। टरबूज बोलता? नाही, मला माहित नाही, मी असा अपमान कदापि करत नाही त्यांचा। टरबूज बोलता? नाही नाही नाही। त्यांना चावी म्हणजे भांग प्यायलेली कशी असतात ना माकडं, तसं बोलतायत। निमित्त काय झालं की पवार साहेबांना कोणीतरी एक प्रश्न विचारला आणि पवार साहेबांनी सांगितलं की काही छोटे प्रादेशिक पक्ष आहेत ते कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होतील। आता शिवसेना हा काही छोटा पक्ष आहे का रे? आणि मी त्या दोन माकडांना सांगतोय, बाप बदलण्याची गरज मला नाही, बाप बदलण्याची गरज तुम्हाला आहे। माझे वडील तुम्ही चोरट्यानं मतं मागता, तुमच्या वडिलांचं नाव सांगितलं तरी लोक कोण तुम्हाला दारात उभं नाही करणार। सरकार आपल्या दारी, लोक म्हणतील जा आपल्या घरी। ही अशी माणसं, अशी ही नालायक सगळी माणसं, यांना आता काही मुद्दे नाही राहिलेले। या निवडणुकीत मुद्दे काय? काहीच नाही। कारण मोदीजी सुद्धा 14 साली जे काय मुद्दे ते ठरवत होते, 19 साली ठरवत होते, 24 साली त्यांना काही ठरवताच येत नाही, कारण त्यांचं नशीब आता जनतेने ठरवून टाकलेलं आहे। तुम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे मोदींचं काय करायचं। तडीपार तुम्ही बोलताय, मी नाही, तुम्ही बोलताय। आणि म्हणून त्यांचं काय चाललंय, सगळीकडे जातायत